स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना माझा नमस्कार। जो नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्या अंगणवाड्या ज्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळांना जोडण्यात येणार आहे, त्यासाठी आपल्या सर्वांना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अपडेट माहिती ही आपण कायमस्वरूपी देत आहोत। महत्त्वाचा विषय असा आहे की आपण ज्या वेळेला आपल्या ज्या अंगणवाड्या ज्या वेळेला आपल्या जोडल्या जातील त्यावेळेला तुमच्या मनात एक संभ्रम आलेला असेल की आम्ही शिकवणार कसं, एवढा सारा बोजा आम्ही कसं करणार, आमची जी कामं आहेत ती आमची खूप कामं असतात। या सर्व गोष्टी बरोबर आहेत, शिक्षकांच्याही मागे तीच कामं शासनाने लावून धरलेली आहेत, परंतु आपण याच्यातनं मुक्त होणार नाहीत। त्यासाठीचा एक तोडगा म्हणून शासनाने काढलेला आहे की ते चालतच असते, शिक्षकांचंही प्रशिक्षण होत असते, त्यांच्याही ट्रेनिंग होत असतात, आपल्या सुद्धा महिला भगिनींना ट्रेनिंग होत असतात। ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण आपल्यासाठी एक कोर्स आलेला आहे आणि हा कोर्स जो असणार आहे तो मे महिन्यापासून सुरू केला जाणार आहे। ज्या अंगणवाडी सेविका असणार आहेत, ज्या 10वी पास आहेत, 8वी पास आहेत, 9वी पास आहे, म्हणजे ज्या 12वीच्या आत आहेत, यांच्यासाठी 1 वर्षाचा कोर्स असणार आहे। आणि ज्या 12वी पेक्षा ज्या जास्त शिकलेल्या आहेत, म्हणजे 12वी पास आहेत, अशा सर्व सेविकांना मात्र 6 महिन्याचा कोर्स असणार आहे, ज्याचं नाव आहे बाल प्रशिक्षण कोर्स असणार आहे। हा या माध्यमातून आपल्याला सर्व बाबी ज्या असणार आहेत त्या डिजिटल बोर्ड आणि इतर ज्या बाबी आहेत त्यातून शिकवल्या जाणार आहेत आणि हे कोर्स असणार आहे। म्हणून कोणत्याही ज्या आपल्या सेविका आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, त्याच्यावरती पर्याय शासनाने काढलेला आहे। कारण अंगणवाड्या जर जोडायच्या असेल, गुणवत्ता पूर्ण शिक्षण भारतामध्ये द्यायचं आहे, तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हे संपूर्ण भारतभर ही योजना राबवली जाणार आहे। आणि आपल्या माध्यमातून, कारण आपली अंगणवाडी त्यानंतर जिल्हा परिषद शाळा हेच गुणवत्तेचं परिपूर्ण साधन आणि मूळ घटक असणार आहे, गाभा घटक असल्यासारखं, त्यामुळे आपण सुद्धा त्यात मदत करणं गरजेचं असणार आहे। त्यासाठी नेमक्या हा जो कोर्स आहे, हा कोर्स कसा आहे, त्याच्यात कोणते घटक येतात, प्रशिक्षण कसं दिलं जाणार आहे, प्रशिक्षण कोणासाठी दिलं जाणार आहे, हा संपूर्ण व्हिडिओ बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण स्क्रिप्ट मध्ये जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं पूर्ण स्पष्टीकरण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। कोणताही हा जो व्हिडिओ आहे हा स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर आपण लाईक करायचे आहे। आणि तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अंगणवाडीच्या संदर्भात जे येणारे अपडेट आहेत ते आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहतील। बघा या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती। बघा, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी ही महत्त्वाची बाब असणार आहे। ज्या जिल्हा परिषद शाळांना अंगणवाडी जोडण्यात येणार आहे, तर घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे, कारण शासन आपल्या स्तरावरून सर्व प्रशिक्षण हे आपल्याला देणार आहेत। कारण आपल्याला माहिती आहे तुमच्यासुद्धा ट्रेनिंग होत असतात अंगणवाडी सेविकांच्या, तर आपल्यालासुद्धा असंच न तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवायला लावणार, तर तुम्हाला एक कोर्स देणार आहे, तो कोर्स तुमच्याकडून करून घेणार आहेत आणि हे मे महिन्यात सुरू होणार आहे। बघा, संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, ज्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवता येणार आहे आणि स्वतःसुद्धा तुम्हाला ही माहिती अपडेट मिळणार आहे। तर बघा काय आहे ती माहिती आणि कोणता कोर्स असणार आहे। बघा, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षण कोणता आहे, बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स हा तुमच्यासाठी असणार आहे। अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ECC नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत अनिवार्य करण्यात आलेला आहे। या कोर्सचा उद्देश आहे 3 ते 6 महिने वर्ष वयोगटातील, म्हणजे 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणासाठी सेविकांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करणे। आवश्यक जे कौशल्य आतापर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं ते कौशल्य आपल्याला मिळण्यासाठी या माध्यमातून हे प्रशिक्षण आहे। प्रमाणपत्र कोर्स असं असणार आहे याचं नाव, म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे। कोर्सची सुरुवात कधी होणार आहे, कोणासाठी असणार आहे 12वी उत्तीर्ण सेविकांसाठी 6 महिन्याचा प्रमाणपत्र कोर्स असणार आहे आणि 10वी उत्तीर्ण सेविकांसाठी 1 वर्षाचा पदविका कोर्स असणार आहे। मे 2025 पासून सुरू होणार आहे। लक्षात घ्यायचं आहे सर्व महिला भगिनींनो आणि अंगणवाडी सेविकांनो, त्यांच्यासाठी सांगतो आहे, आपण सर्वजण व्हिडिओ पाहतात। महत्त्वाचा विषय, 12वी उत्तीर्ण ज्या असणार आहे सेविका त्यांच्यासाठी 6 महिन्याचा कोर्स असणार आहे आणि ज्या 10वी उत्तीर्ण असणार आहे त्यांना 1 वर्षाची पदविका असणार आहे, म्हणजे डिप्लोमा असणार आहे। मग कधीपासून सुरू होणार आहे, तर याच मे महिन्यापासून 2025 पासून सुरू होणार आहे। येत्या 2 ते दिवसानंतर आपला नवीन महिना लागणार आहे, मे महिना, त्या महिन्यामध्ये हे सुरू होणार आहे। या कोर्सचं नेमकं उद्दिष्ट काय असणार आहे, उद्दिष्ट लक्षात घ्यायचं आहे। सेविकांना उद्दिष्ट काय आहे सेविकांना बालकाच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक विकासासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे। विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी हे महत्त्वाचं असणार आहे। नंतर दुसरा विषय आहे खेळ, संगीत, चित्रकला, गोष्टी सांगणे यासारख्या कृती आधारित शिक्षण पद्धतींचा वापर करून मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण
करण्यासाठी ह्या तुम्हाला कौशल्य शिकवलं जाणार आहे. म्हणजे हसत खेळत शिक्षण जसं असते त्या पद्धतीने तुम्हाला हे शिकवणार आहे. खेळ, संगीत, कला, गाणे म्हणणं म्हणजे विद्यार्थ्यांना बोलकं करायचं आहे हे तुम्हाला यातून करायचं आहे. नंतर पालकांचा सहभाग वाढवून मुलांच्या सर्वांगीण विकासात योगदान देणे. यामध्ये शाळेत पालकांना बोलवायचं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला खेळ घेऊन किंवा संगीत, गाणं ह्या सर्व गोष्टी सादरीकरण तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाणार आहे. नंतर प्रशिक्षणाची जी पद्धत आहे ती पद्धत कशी आहे पहा. हे जे तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते प्रशिक्षणाची पद्धत कशी असणार आहे पहा. प्रशिक्षण जे असणार आहे डिजिटल माध्यमातून दिले जाईल. एक स्क्रीन लावलं जाईल आणि संपूर्ण तालुक्यातल्या ज्या महिला असतील त्यांचं त्या ठिकाणी नंबर लावला जाईल. पहिला स्लॉट पाडले जातील आणि त्यानुसार तुमचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ज्यामध्ये व्हिडिओ असतील, काही पुस्तिका असेल आणि काही ऑनलाईन अभ्यासक्रमसुद्धा असेल. ज्यामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम असेल तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाईल. मग त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायला लावलं जाईल. तुम्हाला एक पुस्तिका पण दिलं जाईल ज्या माध्यमातून तुम्हाला ते विद्यार्थ्यांना तुम्हाला तुमचं प्रशिक्षण झाल्यानंतर ते करायचं असते. त्या पद्धतीने ते डिजिटल तुम्हाला सर्व शिकवलं जाईल. नंतर सेविकांना दिलेल्या साहित्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतील. ज्यांना मूल्यांकन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे डाएट करेल. जे शिक्षकांना जे प्रशिक्षण देतं, जिथं विद्यार्थी जे शिक्षक असतात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक असतात ज्यांचं तिथं प्रशिक्षण पदविका जिथं ते डिप्लोमा घेतात, ही जी संस्था आहे डाएट, ही संस्था तुम्हाला त्या ठिकाणी जे ट्रेनिंग देणार आहे तेच देणार आहेत. म्हणजे डाएटच तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. त्यावरती तुम्हाला मूल्यांकन म्हणजे विद्यार्थी कितपत त्यांना ते समजतं, कितपत त्यांना समजल्यानंतर ते नियोजन करायचं आहे, त्यांना ते जमलं का हे सुद्धा आपल्याला चेक करण्यासाठी तुमचं मूल्यांकन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. तर हे तुम्हाला या साहित्यावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहावं लागणार आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये तुम्हाला करायचं असणार आहे. नंतर हा अभ्यासक्रम काय असणार आहे बघा. अभ्यासक्रमाची रचना कशी असणार आहे. 12वी उत्तीर्ण सेविकांसाठी 6 महिन्याचा प्रमाणपत्र कोर्स असणार आहे. पहिल्यांदाच मी सांगितलं. नंतर 12वीपेक्षा कमी जे शिक्षण असतील त्या सेविकांसाठी 1 वर्षाची पदविका असणार आहे. पूर्ण 1 वर्ष असणार आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. 12वी नंतर म्हणजे 12वीपेक्षा ज्या कमी शिकलेल्या आहेत, कोणी 7वी पास आहे, कोणी 8वी, कोणी 10वी आहेत, यांच्यासाठी 1 वर्षाचा कोर्स असणार आहे. आणि ज्या 12वी उत्तीर्ण आहेत त्यांना 6 महिन्याचा कोर्स असणार आहे. पहा या प्रशिक्षणाची ही रचना आणि ही भूमिका आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे. तर ही पदविका जी आहे ही सर्व अंगणवाडी सेविकांसाठीची पदविका असणार आहे. हे प्रमाणपत्र असणार आहे आणि हे अनिवार्यच आहे. का नाव आहे प्रमाणपत्राचं, तर बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स NEP 2020 म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्या राबवण्यासाठी ज्या शाळा, जिल्हा परिषद शाळांना जे अंगणवाडी जोडण्यात येणार आहे ते सहजच नाही तर आपल्या सर्व महिला भगिनी जी आहेत, आपल्या सेविका भगिनी आहेत, यांच्यासाठी प्रशिक्षण होणार आहे. आणि प्रशिक्षणानंतरच ट्रेनिंग जी दिली जाणार आहे त्याच्यानंतरच तुम्हाला ते आपल्या अंगणवाड्यात जोडून आपल्या मुख्याध्यापकाच्या अंडरमध्ये हे काम तुम्हाला सर्वांना करावं लागणार आहे. फक्त शैक्षणिक जे काम आहे त्याच्यासाठीच अंगणवाड्या जोडल्या जात आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. इतर कोणत्याही कामावरती हे मुख्याध्यापकाचं देखरेख असणार नाही, इतर जे डाएटचं देखरेख असणार नाही. फक्त गुणवत्ता आणि शिक्षण या विषयासाठीच आपल्या अंगणवाड्या जोडण्यात येत आहे. हे सुद्धा आपल्या महिला भगिनींनी लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली ही मग कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटकरिता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.